आज दिनांक 21 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद परशाला मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक 7 वाजता महावाक्यस्थान मर्द व जल संवर्धन रिलीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले। या वाक्यस्थान स्पर्धेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडा अधिकारी गणेश बोडके, लिपिक वसीम शेख, जिल्हा क्रीडा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश गंगावणे, नगर परिषद स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, वकील संघाचे जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीधर घुग्गे, केंद्र प्रमुख आसोले सर, शिवाजी इंगोले, रवी हानवते, गजानन आडे यांच्यासह सर्व शाळेचे क्रीडा शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण दिपके, TV7 हिंगोली। महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना सदैव साथ देईन। चला माती वाचू, पाणी जपू, जल समृद्ध महाराष्ट्र घडवू। जय हिंद, जय महाराष्ट्र। 1 2 3 काय नाही का सांगा ना। चला मुली उभे राहा। वॉक ओनली पळायचं नाही। लेफ्टला इथून लेफ्टला। आम्ही 5 स्टार प्रोग्राम हिंगोलीकरमध्ये जे आहे तो ऑलरेडी सुरुवात केलेली होती। त्याच्यामध्ये जे आहे नागरिकांनी जे आहे जास्त वाढून सहभाग पण घेतलेला आहे। त्याच्यामध्ये जे आहे प्रत्येक नागरिकांनी आता जितकी पण नवीन वसाहत होऊ लागलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या घरावरती जितका पण पाणी पडू लागलेलं आहे ते सर्व त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये किंवा घराच्या भोवती जे आहे तो आपल्या स्टोअर करतात आणि जवळपास 100-1 लिटरची फॅसिलिटी जी आहे ते सर्व नागरिक स्वतःसाठी करून घेऊ लागतात। त्याप्रमाणे जे आहे सर्व आपली ॲक्टिव्हिटीज आज घेणार आहे। आम्ही पण असा एक शासनामार्फत एक संकल्पना घेतलेली आहे की आपले जितके पण ऑफिस आहे आपले महसूल विभागाचे त्याच्यामध्ये आम्ही जवळपास 50,000 लिटरची जे आपले रेन वॉटर आहे तो हार्वेस्टिंग करण्याचा एक प्रकल्प टाकू आणि त्याच्यामध्ये जे आहे 50,000 लिटर प्रति कार्यालय जे आहे ते आम्ही वाचवू। पाण्याची बरीचशी समस्या आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतील। आपण जल पुनर्भरणाची कामं मोठ्या प्रमाणात घेत आहोत। त्याचबरोबर जलतारा जी आहे की जी ज्या ठिकाणी सोर्सेस ड्राय झालेली आहे तर प्रत्येक ठिकाणी आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जलतारा प्रकल्प राबवत आहोत। आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुमारे 30,000 जलतारा प्रकल्प यावर्षी राबविण्यात येणार आहे।